हा. जसं की आता आपण थोड्या वेळाखाली खालचं जे शेत होतं यांचं काय नाव दत्तू होतं? माधव सूर्यवंशी. दत्तू माधव सूर्यवंशी यांचं त्यांचं तुरीचं शेत आपण आता पाहिलं होतं. इतर पिकांपेक्षा तुरीचं जे फळ लागवडीचे जे प्रमाण आहे ते इतर शेतकऱ्यांपेक्षा आणि इतर पिकांपेक्षा अधिक आहे. आणि त्यांनीच त्यांचा आणखी दुसरा एक प्लॉट आहे शेतीचा, त्यामध्ये त्यांनी थोडंसं आमच्या प्रमाणापेक्षा थोडंसं आणखीन जास्त प्रमाण टाकून प्रयोग केलेला आहे. त्या प्रमाणामुळे त्यांना किती फायदा झाला, त्याचे किती काय परिणाम आहेत ते आज आपण इथं या शेतामध्ये पाहत आहोत. या शेतामध्ये जे प्रयोग केला आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वप्रथम आपलं नाव? बाबा दत्तू सूर्यवंशी. बाबा दत्तू सूर्यवंशी. मी त्यांचा मुलगा आहे. मी दत्तू माधव सूर्यवंशी यांचा मुलगा आहे. हा, दत्तू माधव सूर्यवंशी यांचे हे चिरंजीव आहेत आणि यांनी खालच्या शेतामध्ये जे औषध प्रयोग केलेला आहे त्यापेक्षा थोडंसं जास्त प्रमाणामध्ये यांनी इथं आपल्या या शेतामध्ये औषधाचा प्रयोग केलेला आहे. बरं, आपल्याला या औषधाचं प्रमाण किती सांगितलं होतं? आम्हाला सांगितले होते परिणाम 40 मिली टाका म्हणून एका फवाऱ्याला. एका फवाऱ्यासाठी 40 40 मिली. मिली. आम्ही ह्यांनी सांगितल्यापेक्षा खाली वापरले 40 मिली. हा, ह्यांनी सांगितल्यापेक्षा एक 20 मिली आम्ही वापरून असे टोटल 60 मिली औषध जास्त वापरले ह्या तुरीला, बर बर. त्या प्लॉटला. याचे परिणाम असे आहेत बघा, खाल्ल्यापेक्षा लागण जरा जास्त आहे याची. बर बर. फळ बी टिकाऊ आहे. आणि फळामध्ये कुठं कीड लागण वगैरे तुम्हाला वाटत आहे? कीड काय नाही तेवढी, म्हणजे जास्त म्हणजे यंदा विकीन होते त्याच्यामुळे बी काही कमी आहे दुसऱ्यापेक्षा. बर. दुसऱ्या औषधापेक्षा कमी आहे. मग दुसऱ्या औषधामध्ये आणि या औषधामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? औषधात म्हणजे ह्या औषधात विष नाही, पण संजीवनी म्हणजे ह्या पिकाला उत्पन्न वाढविण्यासाठी चांगली आहे. एक प्रकारे नवीन जीवन देण्याचं काम केलेलं नवीन आहे. जीवन आणि औषध चांगलं आहे. याची मजबूती कायम करण्याचं काम केलेलं आहे. या औषधाविषयी आणखीन तुम्हाला काय सांगायचं? काय सगळं चांगलंच आहे या औषधाची. इतराच्या पिकातून इतर काय पिकांपेक्षा तुलना? म्हणजे तुम्ही इतरांचे पीक पाहिलं आणि स्वतःचं पीक पाहिलं इतर तर पिका त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? इतर पिकापेक्षा ह्या औषधाने तेवढी आम्ही फवारणी केली, ते औषध चांगली म्हणजे पीक चांगलं आहे. दुसऱ्या आपण पाहत आहात या तुरीवरती पहा किती फळ लागवड आहे. ते फळाचे प्रमाण या तुरीवरती यांच्या शेतामध्ये यांनी जे प्रयोग केलेला आहे शुद्ध आयुर्वेदिक औषध आहे शिवसंजीवनी नावाचे. त्या औषधामुळे यांना जे काही प्रभाव त्याचे जे परिणाम दिसून येत आहेत ते आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. आणि फक्त फवारणी या औषधासोबत तुम्ही खत वगैरे काही वापरलेलं आहे का? नाही नाही, खत हे काय कोणत्याही प्रकारचं खत? खताच खत नाही. ऐकून घ्या, हे सुरुवातीपासून वापरलेलं औषध नाही. हे आता फक्त फवारणीच आम्ही वापरलेलं आहे आणि त्या फवारणीचा तेवढा परिणाम आहे. तर खताचा वगैरे काय याच्यामध्ये तुम्ही प्रयोग केलेला आहे का? आम्ही पहिल्या ह्याला पेरणीला खताचा उपयोग केला DAP चा. बरं. पुन्हा ह्याला फवारणीचा उपयोग केलेला आहे 2 बाऱ्या. बर. आम्हाला सुरुवातीला माहिती नव्हती, हा, तुमच्याकडे गावाकडे हे औषध नव्हती. बर. ही फवारणीच्या टायमाला 2 वेळेस आमची फवारणी औषधे झाली. तर आम्हाला अनुभव आहे, 2 बाऱ्या आम्ही फवारलेले आहे. फक्त 2दा फवारल्यामुळे एवढा परिणाम तुम्हाला दिसून येत आहे. एकूण किती फवारण्यांचा कोर्स सांगितलेला आहे तुम्हाला? हे आम्हाला सांगितले होते 4 बाऱ्या, एकदा बियाणे संगे लावायला आणि 3 फवारण्या, 3 फवारण्या. पण आम्ही 2 केले. 3 फवारण्या आणि बियाण्यासोबत लावून पेरण्यासाठी सांगितलं होतं. तर बियाण्यासोबत तर तुम्ही लावलेलं नाही, त्यावेळेस तुम्ही DAP पेरले. नाही, आम्हाला माहिती नव्हती. थोडं जवळ येतो असं म्हणजे दूर. तुम्ही नाही. फिरवू लागलो मी. आम्हाला माहिती नव्हती. बर. मग 2दा तिसऱ्या वेळेस तुम्ही याला फवारलं का नाही? तिसऱ्या वेळेस लिबर झाला ना, फवारणीची पुढे गेली. बर. संपलं. मग 2दा फवारल्यामुळेच तुम्हाला याच्यावरती एवढे मोठे परिणाम दिसून येत आहे. मग तुमचा किती खर्चामध्ये तुम्हाला हे सर्व उत्पन्न मिळत आहे? पूर्ण खर्च आता हे आहे 250 रुपयाला बाटली आहे. बर बर. एका बाटलीमध्ये तुमचं सर्व प्लॉट झालेला आहे? एक प्लॉट होते 2.5 एकरचा. म्हणजे एकूण अगोदर तुम्हाला किती या प्लॉट साठी खर्च येत होता? पहिले खर्च येत होता 2000 रुपये खर्च येत होता. 1800 रुपयाचे 250 मिलीचं औषध आम्ही वापरतो. बर. खत वेगळंच? खत वेगळंच. युरिया आणि DAP वेगळंच? युरियाचे 3 डोस, DAP चा 1 डोस. आणि ते सोडून जे औषध तुम्ही फवारतात त्यांचा खर्च वेगळा? खर्च वेगळाच.
मग आता या औषधामुळे तुमचा तो सर्व खर्च किती कमी होईल टळला. असं? हां. एकदम संपला तो. म्हणजे 5,000 रुपये आमचा फवारणीचा खर्च होत होता ती 500 रुपयामध्ये होऊन चालला. होऊन चालला. हा. म्हणजे या औषधामुळे कोणत्याही प्रकारच्या खताची गरज नाही. खताची काही गरज नाही. हे औषध कमी पैशाचं आहे जास्त उत्पन्न देतो. बरं. ठीक आहे. आता फोटो घ्या सगळ्याच म्हणून. तर जसं आपण पाहत आहात या शेतामध्ये खूपच चांगल्या प्रकारे तुरीची लागवड झालेली आहे. फळधारणा पण भरपूर आहे. इतर शेतकऱ्यांनी पण इथं या शेतामध्ये पाहून आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे.